शाळेचा डबा असो की ऑफिसचा डबा, पदार्थ असा हवा की जो गार झाल्यानंतरही चविष्ट लागेल, पोटभरीचाही असेल आणि संपूर्ण जेवण मिळाल्याचं आपल्याला समाधानही मिळेल. असाच एक पदार्थ बघूया, छोले भात. तर रात्री मी छोले इथे पाण्यात भिजत घातले होते, ते आता मस्त भिजले आहेत. यामध्ये थोडंसं मीठ घालून मी याला प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. 1 कप भरून मी बासमती तांदूळ इथे घेतलेला आहे. त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून मी अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. थोडा कमी वेळ भिजला तरीही हरकत नाही आणि कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. एका जाडबुडाच्या कढईमध्ये मी 2-3 टेबलस्पून तेल घेतलं आहे. ते गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचाभर जिरं घातलं. जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले होते, तेही घालून आपण परतून घेणार आहोत. कांदे चांगले गुलाबी रंगावरती परतल्या गेले की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं लसूण पेस्टही आपण 2 मिनिटं परतून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा कच्चा वास निघून जाईल. आता 2 मध्यम आकाराचे टोमॅटोही बारीक चिरून घालायचे आहेत. कांदा आणि टोमॅटो या भाताला आपण भरपूर घालतो आहोत, कारण डब्यामध्ये खाताना हा भात आपल्याला मऊच राहायला हवा आहे. पाव चमचा हळद घालते आहे मी आणि अर्धा चमचा लाल तिखट. लाल तिखट अर्थातच आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. 1.5 चमचा जिरेपूड घालते मी इथे आणि 1 चमचा गच्च भरून धणेपूड घालते आहे. छोले मसालाही चमचा अगदी गच्च भरून घालायचा आहे. थोडा जास्त मसाला असेल तर या भाताला त्याची चव खूप छान येते. हे सगळे कोरडे मसाले कांदा आणि टोमॅटो बरोबर आपण 1-2 मिनिट परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण जे छोले शिजवून घेतले होते ते 1 वाटी गच्च भरून छोले घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. एकीकडे मी जो तांदूळ भिजत घातला होता तो निथळून ठेवला आहे. आता 2 मिनिटं छोले परतून झाल्यानंतर यामध्ये आपण निथळून घेतलेला तांदूळ घालणार आहोत. तांदूळही या सगळ्या मसाल्याबरोबर छोल्यांबरोबर चांगला परतून घ्यायचा आहे. तांदूळ जितका फोडणीत चांगला परतला जाईल तितका भात छान मोकळा होतो. कसुरी मेथी 1 मोठा चमचा मी घेतली आहे इथे. ती हातावर अशी चोळून घालते आहे, म्हणजे त्याचे फ्लेवर त्याचे छान उतरतात भातामध्ये आणि एखादी काडी असेल तर तीही त्यामध्ये मोडली जाते. 1 चमचा चाट मसाला जरूर घालावा. चाट मसाल्यामुळे या भाताची चव खूप चटकदार होते. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इतक्या साहित्यासाठी साधारण 1.5 चमचा मीठ पुरेसं होतं. एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे सगळं आपण पुन्हा एकदा थोडंसं एकत्र परतून घेतो आहोत. तोपर्यंत जेवढे तांदूळ होते त्याच्या दुप्पट पाणी मी गरम करून घेणार आहे. तर 2 कप गरम पाणी आपण ह्यामध्ये घालतो आहोत. एकदा पुन्हा हलक्या हाताने झाऱ्याने सगळं ढवळून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटासाठी मध्यम आचेवर हा भात शिजवायचा आहे. 7-8 मिनिटानंतर झाकण काढून बघायचं आहे, अजून त्यात पाणी बाकी आहे आणि भातही शिजायचा आहे. या स्टेजला हा भात एकदा खालीवर जरूर करून घ्यावा, कारण नाहीतर मसाले सगळे वरवर पाण्यावर जर तरंगत असतील तर ते नीट सगळीकडे मिसळल्या जात नाहीत. भात पूर्ण शिजल्यावर जर आपण मिसळला तर भाताची कणी मोडल्या जाते. साधारण 10 ते 12 मिनिटांमध्ये हा भात शिजून तयार होतो. बघूया आपला भात शिजलाय का. तर भात अगदी छान शिजलेला आहे. आता गॅस बंद करून यावरती आपण झाकण ठेवून 10 मिनिट अशीच वाफ यामध्ये दबू देणार आहोत. त्यामुळे सगळे फ्लेवर्स भातामध्ये खूप छान उतरतात. सर्व करूया एका प्लेटमध्ये. आज मी भरपूर कोथिंबीर आणि काकडीचे काप याबरोबर हा भात सर्व करणार आहे. डब्यात देताना मात्र भात थोडासा गार झाल्यावर मगच त्यावर कोथिंबीर घालावी, नाहीतर कोथिंबीरीचा रंग सगळा बदलून जातो आणि ती तितकीशी चविष्ट लागत नाही. याबरोबर कुठलाही सॅलड आपण चिरून देऊ शकतो किंवा एखादी कोशिंबीरही डब्यात घालून देऊ शकतो. तर हा चविष्ट असा छोले भात तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.